का मनीषा काय पुढे आहे ना ते पाहुणे येऊ राहिले हा तिला न्यायला हिला का न्यायला आपण तिथं म्हणतील सारखा मारतो दारू पिऊन पण मग आता गौर आपल्या इथं तरी कवर ठेव ना हां हा? आता झाले 5-6 महिने मग आता झालं असेल शांत तुम्हाला कोण सांगितलं पाहुणे येऊ राहिले फोन केला होता का? फोन आला होता मला हा का त्यांच्या मेवण्याचा फोन आला होता म्हणून येतो आता ते तर त्यांना तरी तिला कसं एकट्याला ठेवायचं बायको इकडं तर मग ते येऊ राहिले पण मग आता आले ना तुम्ही चांगलं कडक बोला जरा कमान आता ही घडी घडी नाटकं बंद करा म्हणा तिने आता सांगितलं ना एवढं मारहाण चालू आहे तिला सगळं नाही मागचं आम्ही आता विसरून गेलो म्हणा हा. पण या पुढे जर आता असं ऐकायला आलं ना तर पोरगी पाठवणार नाही. मग तुम्ही नाही. बोला ना चांगले नाही मग आता बोलतो ना आता आता तरी पाठवू राहिलोय पण इथून पुढे ना फारकत गेली हा. पाठवणार नाही असं बोला जरा कडक आम्हाला नाही एवढं बोलता येणार तेवढं तुम्ही बोला ना नाही बोलतो मी हं? एवढं शांत राहून तिनं मार खाऊन मग तिचं तोंड बघा बरं कसं झालं मग नाही मला आता नाही जायचं तिकडं आता एवढं लय मारतात एवढ्या वेळेच आहे हा बाय आता काय बापाच्या बापाच्या तोंडाकडे घरी बघून पुढे जाय दिवस बाय. जातील का एवढं आम्ही काल सांगू राहिलोय पण शेवटी नवरा तो नवरा सासर ते सासर बाहेर लोक मला बोलतील काही पोर एवढे नाव दिवस ठेवता इकडे. लोक आजूबाजूचे मग लोक चांगले आता नाही आम्ही राहतील काही कारण सांगून आता कसं तरी थांबलोय हं? पण आता येऊ राहिली त्यांच्या मनात आता आपण काही बोलावले नाही त्यांची ते येऊ राहिले मग आता एवढं त्यांना समजून सांगू आणि इथून पुढं मारहाण जर तुला केली तू मला फोन करून सांग मग आपण पुढे नाही याच्यानंतर लगे आपण डायरेक्ट शेवटचाच निर्णय घ्यायचा मग डायरेक्ट निर्णय मग होईल काय वाचत ते हॅलो बस झालं घडी घडी काय तेच तेच उद्योग नाही करायचे रिकामे आहे का आपण मग आई पार्टी चांगली ती आपण गरीब आहे कोर लीड राहती कोर दिवस काढायचे कोण कोणाचं आहे इकडं हां आज मी आहे उद्या नाही आहे कोण पाहिजे ती तिच्या घरी हां तुझ्यासाठी आमचा पण जीव लागत नाही काय सांगायचं तुला आता कसे दिवस काढून घ्यायचे तिकडं तू लय तोंड चालवायचं नाही गप बसून घ्यायचं हां कामाशी काम ती एक शब्द बोलली तर गप बसून घ्यायचं वरून चांगलं बोलायचं असं पुरं सगळं काम करते घरातलं जेवण घरीच राहायचं तरी मला बोला सारखी डागडोस आहे ना दादा तुझा संसार आहे घरीच राहायचं काम धंदा शेवटी नवरा आहे 2 शब्द बोलणार आहे अगं प्रत्येकाच्या घरात एवढं तेवढं चालूच नवरा राहतं कसं याच्यात घ्यायचा गोड बोलून घ्यायचा दिवसभर काम करायची आणि रात्री त्याच्या शिवाय खायच्या आणि माराय खायचा बापे माणूस तू बापे म्हणतो तो ताटच राहतो पण बाय माणूस जर 2 शब्द जर गोड बोलली ना नवरा आपोआप खाली येतोय आलं लक्षात बाई जोडे कसा ताब्यात धरायचा अहो, 2 शब्द चांगले पण बोलतो आता तिला पण काहीच काही करणार त्रास नाही. असेल ना दादा तुम्ही काय म्हणताय तिला त्रास असेल तेव्हा तर ती एवढी हाही त्रास कोण कुठं नाही त्रास चालूच राहते थोडं सहन करावं लागत आहे किती सहन करणार आहे आता ती पण आता इथून पुढे झाला तुला इथून पुढे त्रास ना आता जर एवढं करूनही सांगून जर नाही ऐकलं तुला मारहाण केली तू डायरेक्ट मग आम्ही निर्णय घेऊन टाकू तुला मी फोन करेन तू ये आपण डायरेक्ट तिला निर्णय घेऊन टाकायचा डायरेक्ट मग हा मग काय मग नाही पाठवायची हा मग काय ना सारखी मारहाण कालच पाठवायची का घडी घडी मग तेच सुधारून राहिलं म्हटलं तो काय करायचं मग दारू येतो काय दारू पितो हां आणि बाहेरच राहतो दिवसभर हां कोणाच्या नादी लागतो काय माहिती काही बाहेर कामधंदा नाही काही केलं नाही कामधंदा नाही करत मग ती शेती ती शेती वाडी पडली तशीच तुला माहित असेल ना त्याला काही शोक नाही का नाही कुठं जातो काय माहिती काही बाहेर काही नांद नाही ना मला काय माहिती मग तो द्यायचं अगं तू लक्ष द्यायचं नवरा कुठं जातं काय जातं सारखी घरातच बसती तू समजा आता बरोबर लक्ष देत मग आता कुठं जातो कुठं सारखं येतो. म्हणजे संसार चालूच राहिले सारखे घरात नको बसू तू चालल्यानंतर कुठं चालतोय काय करतोय हा. कोणते मित्र आहे काय पाहत राहायचं हं? आता मला असं वाटलं बसत असेल तिकडं कुठं जाऊन दारू बसताय. नादी म्हणलं मित्र आहेच काही मित्र चांगले असतात बाई मग. काही वाईट असतात मग सगळे चांगले आहे कशावरून देते तू संसाराचा नाश करून दे झालंय मग. संसारनाश, काय राहिला बाकी त्याला आता समजून सांगू हं? हं? त्याची आई तशीच आणि बहीण आहे तशीच सारखे म्हणते आम्ही दुसरी करून देऊ त्याला दुसरी करून देऊ आणि तो म्हणतो मी दुसरी करी आता बहिण मेवणं येऊ राहिली आता त्यांना त्याच्या किती त्रास नाही आहे नाही करून? त्यांच्या आता आकली येऊ राहिले त्यांना आता येऊ राहिले आपण तिचे नाटक हळूहळू पाहुणे ना येईल त्याला अक्कल पण जरा उशीर लागण या गोष्टीला काही लोक सुधरून जातात काही लोक काही वायाला जातात वायाला जाते काही नंतर सुधरत आहे काही नंतर सुधरतात किती आता वर्ष पा झाली? आता 5-6 महिने त्याला थोडंसं हे झालं असेल बायकोनी घरात लोक चर्चा करते आपाप आला लाईनीवर मग हा मग दुसरी केली असेल तर
दुसरं काल केलं मग तुला काल बरं जाऊ दे आता मी काय म्हणते तुम्ही बोलवलं का त्यांना का ते स्वतःच येऊ राहिले? मेवण्याला फोन केला असं मेवना बहीण ते तिघं येऊ राहिले. बरं ऐका ना, मी काय म्हणते आई येतील तेव्हा येतील, आता आम्ही तोपर्यंत घरातले काय का आवरतो ना मग. बरं तुम्ही आवरा तिला तो मी पाहतो. हा 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 घरातलं घ्या चल आवरतो. आवरून घेऊ तोपर्यंत. चला राजी मी काय आणतो हा. काही बोलू नका. गाडी लॉक केली का हा केली गाडी lock केली केली. ना आता. काही बोलायचं नाही. नाही एक दोन शब्द इकडे तिकडे झालं हा. माघार घेऊन टाकायची. ए बाबा हा. आता आहे ना त्यांना लई इकडून तिकडून बोलून फोन करून करून आहे ना गाडी रुळावर आणली. परत ती गाडी रुळावरून अशी खाली नको घसरू देऊ. आणि पिऊन पडत जाऊ नको तुला पहिले सांगतो बरं का भाऊ? डायरेक्ट बंद करून टाकली हा बंदच डायरेक्ट 2 बंद. महिने झाले तरी बंद दाजी हा इथून पुढे नाव घ्यायचं नाही. परपंचाची हानी होऊ राहिली तेव्हा जमीन खाटी पडली काय सांगा त्या अरे गबळ उगलं गबळ मग मग आम्हाला लाज वाटायला लोक आम्हाला नाव ठेवू राहिले. बरोबर आयला तुम्हाला एक मेवणं सांभाळा म्हणे. हा झाली. बरं आम्ही मध्यस्थी घातली होती ना आम्ही मध्यस्थी केल्यामुळे ती तिला भेटली तोंडले बरं का पण तोंडले तिला अरे बाबा पण मग तू बी थोडस कमी कर ना. बाई तुला एवढं सांगून सांगून आता मला सांग दुसरं कोणी आहे का घरात करायला. नाही ना मग एवढं दिवस झाले काय चालू आहे हाल. मग ते हाल होण्यापेक्षा जशी तशी सांभाळ ना. बाई माणसाला सगळ्या ठिकाणीवरती दिलं ना आणि बाई माणसाचं कसं माहिती थोडीशी इज्जत करायची. ते ना लय अपमान नाही मला करायचा. ना ऐकतच नाही हा आपण जर म्हणलं या माणसाची बोलू नको हा मागच्या त्या माणसाची जाऊन बोलत काय करायचं मी सुद्धा सांगा बरं, आता त्या टेन्शनमुळे मी अख्खे 10 रुपयाला लागलो पहिले हळूहळू बरं येईल तिच्या रोडावरती. बापाला सांगू आपण मग? बोलू आता. फक्त आता आहे ना तू जी गाडी अशी एकदम रुळावर राहू हा दे. बिघडू नको बरं का. बरं, चला तुम्ही जसं वाटलं तसं मग आता काय नाही तिथे जास्त बोलू नको नाही, थोडी मी माघार बोलणार घे. नाही. मी काहीच बोला तुम्ही दोघंच तू बोला एक शब्द बोलशील बरं ती बाई कशी हायसट केले. बरं बरं हा त्याच्यामुळे तू वन करू नको. चल. आणि त्याच्यानंतर काय आमची बेइज्जती नको इज्जत नको आलं पुन्हा. हा चल हा ना परत तेच राम अरे बापरे तुम्ही काय तयारीतच होते काय. बाहेरच बसू द्या काय आम्हाला. या जरा अहो पण घरात मध्ये लाईट नाही का. लाईट गेली ना म्हणून हा तो- का हा, म्हणून बरं बाहेर अशी टाक, बसायचं अशी. का आता? अशी इकडे सारखा लाईट गेली. अरे मारुती बस लाईट गेली आपल्याला इकडे दिवस काढायची तसं नाही पण जाय मग तिकडून वय त्यांना बस बसा पाहुणे बसा. बसायला मूड नाही पण आता काय हम्म? बस तुमच्यामुळे यायचं काम झालं तुम्ही बसा तिकडं. बस त्यांना बोलवलं नाही का. बोला त्यांना आवाज द्या. मनीषा घ्या मिटवून देवांचा सोय लावली त्याचं. या इकडे या ना बाहेर. तिला बोलू. तब्येत बारी झाली हो. मग आता शेवटी माहेरचं खाणं वेगळंच असतं. मी गोठ्यात गायले सुधारते. गोठ्यात गाय असली ना एकटी गायन जास्त फरक पडतो. सासरचा आणि माहेरचा फरक राहतो. ठेवा. बरं बोला येऊन राहिलं आता ते एवढं जायचे त्या पुरीला काय अंगी लागेल. तुम्ही दाजी बोला काय बोलायचं मोकळं बोला. लाईट नाही म्हणे म्हणून बसवलं आम्हाला. हे बा तुमचे तुम्ही पाहुणे ते नाही आता सोडली दारू हा, सोडली. एकदम निले डायरेक्ट. हा काहीच नाही आता. आता काहीच नाही. तुमच्या पोरीला एकदम आहे ना आनंद राहील तिकडं. तुम्ही बिंदास पाठवा आमच्या काय बरोबर. मारके म्हशीवानी पाहू राहिले. हे बघा जगाचं पाहून जरा सुधरा. अगं बाई तू तसंच पाहतो. मारा आणखी आता सगळं सांगितलंय. तुम्ही पाहिले का ओळखीची होती पाठीवर. नाही बा आता त्यांच्या भानगडे झाले इकडे निघून आली काय प्रसंगच पडला नाही. मग असं झालं ते. पण मामी आता त्याला सगळं सांगून दिलंय ना सगळं शिकवलंय. आता नाही होणार भानगडी. कसं आता संसार आहे त्यांचा. नाही आता तुम्ही समजून सांगितलंय. तुम्ही मला फोन केला आले एवढं बरं झालं. हे बा आता पाहुणे फक्त इथून पुढे नको या एवढं. नाही होणार भांड्याला भांडं लागत संसार आहे शेवटी. नवरा बायको बाई एकमेकांच्या तू बी सोबत बोल राहतं. ना आता काही. काय यायच- काय त्रास आहे तुला सांग ना. बोल ना. आता यायचंय नांदायला. मला तर जायचंच नाही ना अंदायला. अय बाई असं नको म्हणू. पण आता तुम्ही म्हणून राहिले तसं नाही होणार. हे बघा कसे डोळे वाचून राहिले आपण काय रे भाऊ तिकडे गेल्यावर काय का बरं डोळे असं राहिला आता. पण बटाटे सारखे डोळे करून राहिले हो. ए बाई मी उलट्या हात येईल मी दात काढले दाजी बरं का मग. बाहेर या झोप होईल नाही. अहो हा. तुम्ही मग काय काय? गप्पा मा- झोप होईल नाही मग काय आता. झालं तुमच्याकडे बारीक डोळे करतात तिच्याकडे बटाटे सारखे का बरं डोळे वाचू राहिला. नाही, झोप होईल नाही दाजी नाही तुला किडा आहे मला तरी वाटतं. हा ना बाबा मला सगळं आता काय हा ना बाबा पाहुणे. काल राग पाहतो मग. ते काय म्हणाल 10 वर्ष झाली अजून तिच्या नवऱ्याची काही अजून भूमी येईल नाही. एवढं माझं सुखा नवरा संसारी. लय हा चांगलंय. हा आणि तुमचे जर असे जर वागात्या आणि तुम्हाला आता एक सांगू का हा जर माणूस जर नवऱ्याने जर सांगितलं बायकोला
याच्याशी बोलू नको. हे जाऊ त्याच्याशी बोलत ती. हे काय कारण काय कारण? अरे बाबा पण जाऊ दे ना, बोलू दे. शेजार पाजारी नाही बोलायचं का? राणे आयुष्य काढायचंय. बोलावं लागत दोन बाता. आयुष्य काढल्यावर नाही बोललं तर तिकडून ते बसील लय फुगेरी. थोडा आहे ना एक विचार नाहीच. मी आहे ना आहे. हा? मग काय झालं? बरोबर आहे की नाही? अरे पण मग शेजारी पात्र राहणे, आयुष्य तिकडे काढायचं, तिकडे बोलणे बसणे उठणे. देणं राहत जर काय घडलं मग काय करायचं? घडल्यावर काय करायचं? कशाला काय घडत तुला लहान आहे काय का? घडलं काय घडणार? काय घडलं काय घडणार? नजर पापी तुझी नजर, हा. त्याच्यामुळे ही वेळ आली. मळ्याची वस्ती आहे. काही मग? संपलं तर माणूस एक शेजार कोण घेतं. मी काड्याच्या पेटीला कोणाकडे जाऊन देत नाही. काड्याच्या पेटीला अरे नाही बी दिलं तरी बोलत पोतेर साखरे पोतेर आणि टेक करणं ते आले. सगळं हा शेतीकडे लक्ष नाही तुमचं. थोडं कमी बोल ना. माहिती का? कमी बोल ना, थोडं केमिकल. काय बोलत आहे ते? नाही डबे डबे म्हणायचे त्याला, टँकर आलं चुकून पाहुणे ते. तिने सांगितलं चालली जी दिवसभर फळावरी जुडीदार हं? काम नाही दाम नाही घरी करी जोडीदार सोडायचे बरं का. एवढे तेल नाही साखरीन कुठून जोडीदार सोडायचे, हं? अजिबात जोडीदार नाही पाहिजे. हा जुडीदार सोडायचे तर हे होईल घरात लक्ष द्यायचं. बाई पण मग आता जाऊ दे. बाई तुला काही बी अडचण आली, तू मला फोन कर. आणि तू बी नमत गेले, तो नमतं नको घे. करू, जाऊ दे मर्दे. फोन हिसकून घेतला मग. हा याईने फोन हिसकून घेतला आणि दिला नाही तर कसं कोणाच्या फोनवरून कर. तुला यायला फोन करायला नाही म्हणणार नाही मी. हा हा, माझ्या बहिणीला दाजीला तुला काय फोन लागणार घेऊन नाही गेल त्यांनी हा. गेले तुला घेऊन फोन. तुला पण देईल. हा फोन नाही सांगणार ते. फक्त ना कटकट करू नका, प्रेमात राहा बाबा. आणि आता ही शेवटची बैठक. आता जर परत घरानं आलं नाही, नाही. तर आता आम्ही शेती भावाने काठी राहिली माहिती तिच्यामुळं. आता नाही जाणार. मग ते ए बाई. कामालाच आहे का ती तुझं आयुष्य असं जाणार नाही, तिचं जाणार दोघांनी नाही. मिळून शेती करा ना. आज 5-10 लाखाला उत्पन्नाला बुडवलं तिने मला. तुम्ही दोघांनी मिळून करा ना. हा? अहो खर्च चुकवतो का? तू पेरूचा बाग होता, हा? ते पेरू सडून गेले, सोडू सडून. गेले. हो. हे एवढले पेरू मग? तोडायला कोण नाही, मग? खायला कोण नाही. तुम्ही जर जुडीदार फिरत राहिले तर ते कसं व्हायचं. ही इकडे पळून आली नाही का? अरे बाबा आवाज कमी. तुमच्यामुळे सडले ते पेरू. लय लय बोलतो बाबा तू. इतके लोकांनी कुचावले, इतके तुडवले पेरू. तिला समजून सांगितलं तुझे आम्ही. बिया आगायचे लोक बिया हा. खायचे तिने तर वावरातच आगायचे. एवढं काय आपण सांगावं? बोलतो, एका माणसाचं तोंड किती चालत बघा. नाही थोडा आवाज वाढवा आहे. आई पण ती व्हायचं पण जात असेल ना हो. चालत हा, मग. एवढ्या बाई 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 मा पहिल्यापासून आवाज असा येईल. अहो, आम्हाला एवढ्याला भारी पड अरे वाटलं जर 8-4 दिवस बाक राहिले. बरं समजा एक तिकडे काम करा, तुम्ही खरंच या चार आता दोन. ते 4-8 दिवस या, या. जाऊ दे. तुम्ही सोडून देऊ कळालं तुला, कळालं कळलं तुम्हाला तुम्ही बी. बाई कशी वागते कशी करते. हा? तिचं सोडून देईल आणि ती तुझ्या घरी येऊन राहील. देते पण पाऊस बरोबर ये ना पाहुणे कळत ना, पाण्यानं. तुम्ही कसे वागा त्या तुमचंही आता कळत तुमचा त्यांना. फोन आला म्हणून तिला मी बोलून घेत नाही. करणार. हा का समजून सांगा आपण दोघं बी. जाऊ आता तिला द्या, समजून मिटवतं सांगितलं, घ्या. चांगली राहील. तिला आम्ही भाकरी तिने भाकरी हा? एवढ्या डागेल भाकरी किती कुठं खातो. बोलतात दादा. शिकवलं तुम्ही आता बाकी माझ्या हाताच्या भाकरी खाता खाता एक केस पांढरे झाले तुमचे. स्वयंपाकाला तिचा हात नाही कोणी धरणार एवढी हुशारी. आता आम्हाला माहिती ना तिला स्वयंपाक येतं का नाही येतं. अरे बाबा नाही आली तरी कच्ची पक्की खाऊन घ्यायला लागल. मटणाच्या कालाला कोणी शेंगदाणे घालील का? आणि तुम्ही सांगा मटणाच्या कालाला कोणी शेंगदाणे घालील का? तिला शेंगदाणे मटणात आवडतात. अहो मटणाच्या कालाला काळा मसाला वापरते. बाई तू एक काम कर, बुकटा करून नंतर खात एक जाय. काम कर हा त्याला जे आवडतं ते करून दे. हा पण तिला मटणात शेंगदाणे एक आवडतात. दिवस शेवगा शेंगा नाही, बाजार. तुला वेगळं करायचं. नखरे, लय नखरे. तुला त्याला काळ्या मसाला काढून द्यायचं आणि तुझं वेगळं करायचं. त्याच्या खाण्यामध्ये एवढं बरं का, नखरे आहे बाबा? ना, याला दहा प्रकारची बाबा. भाजी दिली तर आवडत नाही. एक दिवस तिने मला बाजारातून शेवगा शेंगा आणायला लावल्या. मी आणल्या 20 रुपयाची शेंगा. आणि तिला कालो कसं करा बाई मोडू करा पाहिजे रे शेंगाचं. सगळे. अहो सगळं शेंगा टाकू दिल्या. येते हा. सगळं आता सगळं कशात शिजणार तुम्ही- दादा. तुम्ही सांगा का? मार द्यायला शिजले असतील ना. आता ती काही एवढी काढी ठेवली ती का तिनं. त्या काय माहिती तिला कात घातल्या होत्या. तू काय परदेशी झालं काय बाई. आता एवढ्या शेंगा म्हटल्यानंतर ते पातीला एवढं लागेल ना. होतं का पातीला तेवढं तुमच्या अगं घरात. ते आपलं बम नाही का बम त्याच्यात स्वप्न टाकू पाहिलं दिल्या. तुम्ही स्वप्न. एवढं सांगा, शेंगा घालून बंबली. बनवून केलं. तुम्ही स्वप्नात कसं पाहिलं का? खायचं कसं राहायचं बे? हा? मला सांगा आता मिटवायचंय का आता वाढवायचंय. नाही नाही जाऊ दे एक काम म्हणजे कर. नेमकी बाई आहे का काय रे? मला काय म्हणायचंय मागचं बाई सोडून. आहे ना बरं? अरे झालं ते सोडून दे अरे आता. बाबा गप काय नाही जनावर आहे. गप. मग बाईनेच लग्न कसं काय केलं आज तुम्ही. मागच्या उन्ही तुम्ही बरं बरं, मला एक सांग, हे आता मिटवायचं. तू 5-10 वर्ष संसार केला, तुला कळलं नाही की बाई आहे का माणूस आहे. अरे पण तिला जर शेवग्याची शाखा कसं करते ये जर बाई ते मग तू बाई शिकव. काय मग तू तू शिकव. अरे कसे एवढे बारीक कुठे अहो, करावा तसं प्रेमानं सांगायचं बाई हे असे जेवढे तुकडे कर असे लाल रची कर. बरं मी काय म्हणतो, काही गोष्टी तिला नसेल माहिती मग तू शिकव. हा मग अहो आता अर्ध वय झालं तिला. हा. आतापर्यंत शेवग्याच्या शेंगा खाऊच नाही घातल्या का पहिल्यांदा खाऊ बरं घातल्या आता आंबे आणायला लावले आंबा रसाला हम्म. बरोबर आता आंबा रस सुद्धा आंबे सुद्धा पिळते ना नाही हो. डायरेक्ट सगळं आंबे ठेवून दिले बापुड खा बरं मग तू करून घ्यायचा रस. पुरणपोळी सगळं आंबा कसा खायचा मग सांगायचं
म्हणते ना मी करून देतो बाहेरच. अहो शेवटी शिकायचं बायावर तिला. कोसल्या हा. नाही 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 बायावर कोसल्या जेव्हा आंबे घेतले जवळ जेव्हा तुझ्या हातात धरले जेव्हा कचा 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 दूध पिळले. घेतले जेव्हा पिळले हा. हे बघलं बरं रस झाला मग केला ना. तर मी लागलो खायला हा मग केला ना खाल्ला ना. हा. मग काय गरज आहे का सांगायची तिच्या घराने. सगळ्यात बाया हुशार राहते असं नाही हा? समजून घ्यायचं. काय सांगावं? रस खाल्लाच सोडलाच नाही. विकत आलेले होते आंबे हा बरोबर आहे. बघ फुकट थोडी फार भूखंड लागतो खाल्ला मग. आणि बॉम्बाला मग दवाखान्यात. दिला नसन तुला आहे ना हाके एक दिवस आहे ना एखाद्या सणाला बोलितो तुला हा. बजे जर मला काय नाही का बजे खायचं. सणाला अरे बजे भाऊ खायचे. भाऊ मला तिच्या अजून कर्म तू काय बोलतो तिला तुम्ही दोघे या रे हा बाबा दोघायला बोलव. कारण काय माहिती का अख्खा सणाला आता बजे काढायला लावले तूच सांग बजे केवढले काढी दे तू बोल ना काही केवढले पावडे वाडी जाऊ एवढले पाहिजे गेलाय तो डोक्यात म्हणजे राहिला नाही तो बाबा. पावडेच असतील ते मध्ये पावडे असतील. नाही नाही म्हणजे आता मी पावच देईल यार. हा? हे आता एक दोन एवढले पाहिजे कोणी काढी का हा, तो तेव्हा कशी मरत होता ना मी नव्हते तर म्हणून तो येडावला जरा डोक्यात गेला बर का मला असं वाटेल तुला हातानच करायचं आयुष्यभर. चक्रम झाले का आम्ही मिटवायला जुळवायला आलो हा चक्रम झाले का मग चक्रम झालंय काय पावडणी करून राहिला रे कमट. मी नव्हते ना हा, पाच सहा महिने इकडे होती ना हा. ते आता टाइम खायला भेटत ना हा हा काय तू वाटत होती ना डोक्यात फरक पडला बरं. बरं आता दारू सोडली बरं का दारू घे आता सोडली करायला लागला. ऐक ऐक बोलणे ऐकायला आम्हाला आणलं का इडं. डोक्यात फरक पडला का काय एक काम कर मर एकटाच घरामध्ये आणि तुझ्या या बाय, हाताने चालू दे काजल तुझं मी तुला सगळं. सांगतो या बैठकीनंतर मी बैठक डबल घेणार नाही बरं मी येणार नाही पुन्हा. आम्ही आम्ही ठरवलंय घरात. आम्ही ठरवलं आता ते दारू पाहुण्यांमुळे पिऊन मारा पाठवायची. आता नाही पाठवणार घरी लक्ष नाही दिलं दारू सोडली मामा आता सोडली ना परत त्याला स्वयंपाक पाणी व्यवस्थित करून घालायला आता थोडं समजून मारहाण काय करते हात मोडेल 2 वेळेस. आता मोडले हात पुन्हा पडला होता आंब्या झाडावरून. माहितीये का आता काय मारेल तो हा लाथा मारा तर मला दांडा सांगतो. आता दांडा उचलता येत नाही आता हा मग तेच राहतं समजून सांगायचं असं तेल टाक असं भाजी कर असं कर. दोघांनी संसार करायचा खायचं पाहिजे मग? आता बोंब येऊन देऊ नका आमच्यापर्यंत आता तू स्वतःला सांभाळ बाबा तुझे हात मोडेले एवढे पंचायती व्हायले. मी येऊन बहीण काही राहू तुम्हाला मग? सांगा येणार नाही सांभाळा येणार नाही हा त्याचा परपंच पाहते का मला पाहते बरोबर ते आहे. तुम्ही पहा दादा जरी तुमच्या चुकली तरी लक्षात समजून नाही घ्या. आलं ती काय सांगते तुमच्या लक्षात नाही हा. आलं हे त्याला मिठाची बात नाहीये हं. हे दारू पिऊन तिला मारता म्हणून नाही दारू तिला सोडली दारू सोडली. सोडली ना बाई आता काय दारू. करील? आणि मग ते तेला मिठाचा मुद्दा म्हणून सांगताय हा, अगं, ते कळलं सको ना. संत्रा. ते दुसरं जातं काहीतरी कारण सको संत्रा सोडली दारू ब्या पाहिलं कसं अहो, कसं त्यांची दारू का सुटणार आहे का ते नेऊस तोडताय मी नाही नाही दारू सोडली सोडली. नाही नाही दादीला बहिणी घेऊ ना घरी गेल्यावर परत पेली मग तो आनंदाला विचार तो भावाला फोन विचार कर तू पेली ना तशी तशी निघून ये सोडली ए ना बाई, बाई. मी दारू ज्याची पिला तरीच तू यायच्या घरी ये बस भाऊच्या तवाल्यात बिंदास. आणि तो आनंदाच्या घरी ये. हा बस तू माझ्याकडे इकडे नको येऊ. हा तुम्ही येऊ देतील का मला दारू तर नाही मग कडी लावणार बाहेर कोण तुम्ही कडी लावणार बाहेरून काल लावी कडे तुमचा काय भरोसा तुम्ही गेले डोक्यामध्ये नाही नाही आता ए आलो बाई होतो ए, तिकडे. डोक्यातून नाही जाईल. बाहेर आलो होतो. तू आता तो दारू मुळे करायची येड्यावानी हा, आता काय दारू आता पित काहीच नाही. नाही करीत. हा नको बोलू आज काही आता लय गिरली मावली लय गिरली बरं का मला तर तुमच्या संग जायलाच बिया वाटून राहिलं बरं आवर नको नाटक आवर हा चल आवर चल, आवर. सांग पाहुणे सांगा घे म्हणा पिशवी आवर 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 जाऊ द्या एवढं सांगितलं ना मला तो शिवाय होत नाही पण आता आवर बहीण मेवना आले हा. त्यांच्यावर शब्द विश्वास ठेव आपण हा. आणि बरोबर तू जाय आता पाहुणे आमच्या तोंडाकडे पान तुमच्या पाऊल हा. पडलं त्यांचं काय पाठ मा पाठ आता तुमच्या हा, ते सुधारले अहो सुधारले ना मग नाही आता यांनी परत नाटक केलं का आम्हीच आणून सोडू हा हा हे करा मग मग कधीच याच्यानंतर आम्ही करायचं. याच्याकडे जाणार बी नाही याचा आमचा त्याच्यावर संबंध पार बी नाही. करतच मग डायरेक्ट हा त्याच्यानंतर उभं नाही करायचं जाऊ आता द्या कोणाला याला एकटाच राहून द्या तुझं आवर वय पिशे आण वय मला तर बेव वाटू राहिली या भावाने तिकडे नेल्यावर मला मारली मग चायला ते घाबरू नको चला उठा अरे जाऊ बाई अशी घाबरली कसं काय जमायचं मग. उठ. वय आण पिशे आण वय आता असंच जाते का बाहेरची बाहेर बाबा आता चालेल पाणी घ्या. चक्कर यांना मारायची चहा पाणी हो, घ्या. त्यांनी- एक काम करा आता चला तुम्ही कुठे सारखे येऊ राहिले चला चहा पाणी घ्या चहा कमी पाणी कमी घ्या, मग जा. चहा पाणी घ्या आणि मग जा लागेल. बाया मीच म्हटली चल दोन दिवसांनी चक्कर मारायची आम्ही चक्कर मारत राहील आता. चाल ना अरे आता चक्कर मारत राहील आता चक्कर मारायची वेळ नाही येणार चला तुम्ही खाऊ दाजी हा? हे येतं लय लंगर झालं आता इकडं तर मग आता काय करतो अरे बाबा तुला किती वेळा सांगितलं तू काला उन्ही दुनी काढून राहिलं ग बस ना आता जशी आहे तशी हा? होईल बारीक आपल्या कामात चालू आहे. मग तुला एवढं तर सांगून सांगून कटाळा आला ना कामात चपली का होईल ऑटोमॅटिक नको टेन्शन घेऊ तू कशी काय तू घे बघते एकदा चाल